या सत्राच्या आपण निर्यात करू शकतो का हा विषय त्यासाठी घेतलेला आहे आणि या सत्रामध्ये आपणास मार्गदर्शन करण्यासाठी माननीय अभिजित शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहे। मी आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर आसनस्थ व्हायचंय। आपण जोरदार टाळ्यांचा गजर करून स्वागत करूया माननीय अभिजित शिंदे सर यांचं, जे संस्थापक आहेत इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन। अजून तरी कोणताही टॅक्स जीएसटी हा टाळ्यांवरती लागलेला नाही, त्यामुळे तुम्ही टाळ्या वाजवायला मनापासून घाबरलं नाही तरी चालेल। धन्यवाद। यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचे संस्थापक असलेले माननीय अभिजित शिंदे सरांचा परिचय करून देण्यासाठी मी विनंती करतो नागपूर विभागीय अध्यक्ष माननीय दिनेशजी इंगोले सर। जय जिजाऊ। संभाजी ब्रिगेड बिझनेस कॉन्फरन्स 2021च्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आजच्या या 4थ्या सत्राचे कार्यक्रमाचे मुख्य वक्ते सन्माननीय अभिजित विलासराव शिंदे, इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन पुणे यांचे संस्थापक असलेले अभिजित शिंदे सर या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक आहेत। त्यांचे मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। थोडक्यात परिचय करून देतो। सरांची विशेष ओळख म्हणजे आयात निर्यात हा समजायला किचकट असणारा विषय सामान्यामध्ये तो सोपा करून सांगतात, कारण ही संपूर्ण प्रोसेस समजून सांगितली तर नव्या व्यवसायात नक्कीच प्रगती करू शकता हा त्यांचा ठाम विश्वास आहे। हे सारं प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ते या संदर्भातील अनेक कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करीत असतात। आतापर्यंत या प्रयत्नातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे। त्याचे फलित म्हणून आज शेकडो व्यवसायदार या माध्यमातून निर्माण झालेले आहेत। या क्षेत्रात युवकांची संख्या वाढावी यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या श्री शिंदे सरांचे मी या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून सरांचे पुन्हा एकदा स्वागत करूया। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद इंगोले सर। यानंतर मी प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय श्याम नळकांडे सर आणि नागपूर विभागीय अध्यक्ष दिनेश इंगोले सर यांना विनंती करतो की त्यांनी या सत्राचे प्रमुख पाहुणे माननीय अभिजित शिंदे सरांचा सत्कार करावा। इम्पोर्ट एक्सपोर्ट हा समजायला अवघड आणि किचकट असणारा विषय सोपा करून सांगण्यात ज्यांची हदोटी आहे असे संस्थापक असलेले इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचे माननीय अभिजित शिंदे सर यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे। तदनंतर लगेचच मी माननीय अभिजित शिंदे सरांना विनंती करतो की आपण निर्यात करू शकतो का हा जो प्रश्नार्थक विषय आजच्या या कार्यक्रमाचा घेतलाय त्यावर सखोल असं मार्गदर्शक आम्हाला सरांनी करावं। खरंच जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया अभिजित शिंदे सरांचं। धन्यवाद सर। आदरणीय राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मी वंदन करतो। रवींद्रनाथ गायकवाडांचे आभार की त्यांनी एवढी मोठी संधी आपणा सर्वांनाच दिलेली आहे। इतर मान्यवरांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत। आजचा विषय जो आहे आपला, पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की अनेक उद्योजक, यशस्वी उद्योजक म्हणू शकतो आपण, ज्यांनी एक महत्त्वाचा टप्पा त्यांच्या आयुष्यामध्ये बिझनेसमध्ये गाठलेला आहे, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि बिझनेसबद्दल भरपूर मोटिवेशन आपल्याला मिळालेलं आहे। आता आपण थोडंसं पुढे जाऊन आयात निर्यात म्हणजे आपल्या भारताच्या बिझनेसबद्दल आपण बघितलं, कसं करायचं, सुरुवात कशी करायची, कशी मानसिकता लागते, हे सर्व आपण पाहिलं। आता थोडंसं भारताच्या बाहेर आपल्याला काही करता येईल का याबद्दल आपण थोडंसं पाहूया। तुमच्या काही अपेक्षा असतील, काही तुमचे प्रोडक्ट्स असतील ज्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर सत्राच्या शेवटी आपण त्यावरती थोडीशी चर्चा करू शकतो। इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन बद्दल म्हटलं तर आम्ही या सर्व क्षेत्रामध्ये काम करतो। लोकांना तयार करणं, लायसन्सेस काढणं, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स इम्प्लिमेंट करणं, बायर शोधणं, एक्सपोर्ट करण्यासाठी मदत करणं
त्यानंतर मुंबई पोर्टची व्हिजिट करणं, दुबई मार्केट व्हिजिट करणं आणि त्यानंतर एक्सपोर्टच्या ऑर्डर्सला फंडिंग करणं. काही ऑर्डर्स असतात सिक्युअर्ड ऑर्डर, ते सुद्धा काम आम्ही या इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या छत्राखाली करतो. मार्केटमध्ये जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली, निर्यात करणं स्वतः एक वेळ सोपं आहे, पण अनेक लोकांना त्यामध्ये आणणं जेव्हा आम्हाला दिसलं की भारताला प्रचंड मोठी संधी या क्षेत्रामध्ये आहे आणि हे कुणाचं एकट्या दुकट्याचं काम नाही. भारतामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये वेगळे प्रोडक्ट्स आहेत. मग ते खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, काही ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट्स असतील, टेक्स्टाईलचे प्रोडक्ट्स असतील किंवा आणखी कुठले कलाकुसरीचे काही प्रोडक्ट असतील, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याकडे वेगळे प्रोडक्ट्स आहेत. म्हणून आता भारताची जी नवीन पॉलिसी येणार आहे एक्सपोर्टची, त्यामध्ये ज्या धर्तीवरती आपल्याकडे DIC आहे, जिल्हा उद्योग केंद्र असतं भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, तसं त्या DICमध्ये एक्सपोर्टचे केंद्र उभारण्याचं काम आता सध्या सुरू आहे आणि त्याच्या पॉलिसीवरती काम सुरू होतं. ही आता गरज आहे भारताची. 15 ऑगस्टला जे आपल्या पंतप्रधानांनी भाषण केलं, त्यांनी हेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यानं आपलं प्रोडक्ट ठरवावं आणि ते कमीत कमी 75 देशांपर्यंत पोहोचवावं. असं टार्गेट प्रत्येक जिल्ह्यानं घ्यावं असं आपलं सरकार आपल्याला सांगतं. हे कसं करता येईल ते आज आपण थोडंसं पाहूया. आता माझ्या स्वतःबद्दल विचारलं, माझा अनुभव तर हा माझा अनुभव आहे. या क्षेत्रामध्ये मी काम केलं, मग ते फळे भाजीपाला असेल, कांदे असतील, पोमोग्रेनेट डाळिंब असेल, मँगो असेल, फ्रोझन प्रोडक्ट्स असतील, यावरती सध्या आमचं काम सुरू आहे. कारण जे निर्यात वाढती आहे आता त्याच्यामध्ये पॅकेज प्रोडक्ट, प्रोसेस फूड ह्यांचा टक्का 40% आहे ॲग्रिकल्चरमध्ये. ह्यांची व्हॅल्यू पण खूप जास्त आहे. आत्तापर्यंत आपण फक्त रॉ प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करतोय जास्त करून. अजूनही आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या मँगलोरसारख्या पोर्टवरनं आयर्न ओअर म्हणजे खनिज एक्सपोर्ट करतोय, जे त्यांनी तेव्हा सुरू केलं होतं. अजून आपण तेच करतोय. मग ते खनिजे बाहेर जातात आणि त्याचे प्रोडक्ट बनवून परत आपण ते आयात करतो. अशी सध्या भारताची परिस्थिती आहे. तर माझं ह्या सर्व प्रोडक्टमध्ये थोडाफार अनुभव आहे. मका, तांदूळ, साखर, गहू, ऑइल, एडिबल ऑइल्स म्हणजे गुळ, मसाले आणि बाकीचे प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे ॲग्रिकल्चर आणि त्या रिलेटेड प्रोडक्ट्स, हे माझं कार्यक्षेत्र आहे. हे आमच्या काही सहकाऱ्यांचे ज्यांना आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये मदत केली त्यांचे शिपमेंट्स आहेत. ऑनियनचं शिपमेंट आहे, कांद्याचं. त्यानंतर काजू एक मोठं प्रोडक्ट आहे महाराष्ट्राचं, जे इम्पोर्ट पण होतं, आपल्याकडे पण कोकणात आहे, त्याच्यावरती प्रोसेसिंग होतं. आणि ह्याचं सगळ्यात मोठं मार्केट भारतच आहे, कारण आपणच सगळ्यात जास्त मिठाई खातो आणि हे प्रचंड प्रमाणात एक्सपोर्टही होतं. हे एक चांगलं प्रोडक्ट आपल्याकडे आहे. तर हे करणारे पण स्टुडंट आपल्याकडे आहेत. हे माझं स्वतःचा ब्रँड आहे हा सुप्रीम. हे जर कंटेनर बघतात तुम्ही, तर हे व्हीट फ्लोअर म्हणजे आटा, फाईन व्हीट फ्लोअर म्हणजे मैदा, राईस आणि गूळ हे या कंटेनरमध्ये चाललं. हे असं कंटेनर प्रिपेअर करतात. ही माझी शिपमेंट आहे मिरचीची, हिरवी मिरची. गल्फमध्ये भरपूर जाते, अनेक बाकी देशांमध्ये जाते. एव्हरी डे, हर रोज ही जाते. ओशननं पण जाते, समुद्रातनं पण जाते आणि एअरनं पण जाते. डाळिंब हे एक महाराष्ट्राचं महत्त्वाचं प्रोडक्ट आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्राचं डाळिंब संपलं होतं. 200 रुपयापर्यंत रेट गेले होते. का तर आपल्याकडे डाळिंबाचं शॉर्टेज आलं होतं. मग सरकारनं इकडे लक्ष दिलं पाहिजे. रोग येतोय, बागा कमी होत आहे आणि आपल्याला ज्याच्यामध्ये पैसा आहे ते क्रॉप संपत चाललंय आणि लोक नाही ते पिकवत आहेत. हे सगळे धोरणं आपले चुकतात कुठेतरी. या प्रोडक्टला 200 रुपयापर्यंत रेट मिळू शकतो, म्हणजे $3 पर किलोला आपल्याला हे प्रोडक्ट मिळवून देऊ शकतं. एवढी प्रचंड संधी डाळिंबामध्ये आहे. प्रोडक्शनमध्ये आपण सगळ्यात पुढे आहोत, 1 नंबर, पण निर्यातीमध्ये आपण बरेच खाली आहोत, हो ना. तर हे जे बघतात तुम्ही, ऑटोमॅटिक वॉशिंग, हे इम्पोर्टेड वॅक्स असतं, त्याला वॅक्सिंग म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ मेंटेन होतं, वेट लॉस होत नाही, वॉटर रिटेन्शन राहतं आणि इंटरनॅशनल लेवलचं डिजिटल सॉर्टिंग वेटनुसार. ही सगळी फॅसिलिटी पुण्यात अवेलेबल आहे, बरोबर. तर ह्या फॅसिलिटीचा वापर पण आपण आपल्या प्रोडक्टचं व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी करू शकतो. तर हे पण आम्ही केलं. आता वेगळं काय केलं, हे तर सगळे कमोडिटी झाले प्रोडक्ट्स, बाबा कांदे बटाटे तर सगळे करतील. वेगळं काय केलं आम्ही, तर मी शेतकरी कुटुंबातून आहे. आमच्या घरी स्टड फार्म आहे, घोडे 5-25, त्याचं पण मार्केटिंग केलं. त्याला सुद्धा कस्टमर भेटलं. श्रीलंकेची एक मोठी पॉलिटिकल पार्टी, फेसबुकवरून कस्टमर माझ्या भावनी शोधलं, मार्केटिंग करून इंडियामध्ये इन्व्हाइट केलं. भारतामध्ये आले, 2 दिवस नगरमध्ये राहिले. महाराष्ट्रातले सगळे मोठे त्याला बाजार आणि चांगले स्टड फार्म दाखवले. शेवटी त्याला आमचं पटलं. त्यांनी आम्हाला 100% ॲडव्हान्स देऊन तो केला आणि नंतर 4 महिन्यांनी आम्ही त्याचं एक्सपोर्ट केलं. 6 घोडे एक्सपोर्ट केले. भारतामध्ये 10 लोक सुद्धा नाही की त्यांनी ह्या लाईफ स्टॉकमध्ये घोड्यांमध्ये काम केलं असेल. हे रिस्ट्रिक्टेड प्रोडक्ट आहे, मिनिस्ट्रीची परमिशन लागते. आपल्याकडे काय स्वदेशी करू नका, बाहेरच्यांना देऊ नका. ते घोडं घरी बांधून करायचं का? असेल तर रेसमध्ये आणा.
नवीन ब्रीड तयार करा. मिलिटरीला घोडे पाहिजे, पोलिसांना घोडे पाहिजे, हॉटेलवाल्यांना घोडे पाहिजे, पॉलिटिशियन्सला घोडे पाहिजे, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनला घोडे पाहिजे. आपल्याकडे ते प्रोडक्ट आहे आणि ते आपण बंद करून ठेवले. ही आपली मानसिकता आहे. तर हे आम्ही सरकारला पण लिहिलं की तुम्ही ते ओपन करा, याला डिमांड. तर हे जर बघता 3 वर्षापूर्वी मी एक्सपोर्ट केलंय आणि काही एक्सपोर्टचं नॉलेज नसताना मी एक्सपोर्ट केलं टुटीकोरिनवरनं, साऊथवरनं. 3 महिने घोडे क्वारंटाईन करावं लागतं. तिथं आम्हाला समजलं क्वारंटाईन काय असतं ते. नंतर आपण 2 वर्ष क्वारंटाईन होतो. घोड्यांचा ब्लड रिपोर्ट टेस्ट केला जातो, घोड्यांचा पासपोर्ट असतो, घोड्यामध्ये मायक्रोचिपिंग केलं जातं, कारण जो सांगितला तो घोडा गेला की नाही कसं पाहणार. एवढं सगळं रामायण त्याच्यामध्ये आहे. आणि हे सगळं काम आम्ही करू शकलो का तर फक्त आम्हाला आमचं प्रोडक्ट परदेशात पोहोचवायचं होतं. त्या बाहेरला आम्ही फक्त एकच सांगितलं, काय होईल ते होईल, जर नाही झालं घोडे परत आणू आम्ही, काही अडचण नाही. 100% ॲडव्हान्स पैसे देऊन तो गेला आणि हे शिपमेंट झालं. मग हे पहिलं एक्सपोर्ट, याच्यामध्ये आम्हाला त्या पोर्टमध्ये पण इन्व्हाइट केलं गेलं की बाबा की लाईव्ह स्टॉक आहे, तुम्ही या. त्या व्हेसलमध्ये ज्याच्यामध्ये कंटेनर ठेवलं जातं त्या कॅप्टननी सुद्धा आम्हाला इन्व्हाइट केलं. आम्ही शिपवरती गेलो, कॅप्टनच्या रूममध्ये बसून त्यांनी आम्हाला कॉफी पाहिली आणि सगळे कंटेनर ठेवल्यावरती सगळ्यात शेवटी आमच्या समोर आमचं घोड्याचं कंटेनर ठेवलं आणि आम्हाला आश्वस्त केलं, सर युअर लाईफ स्टॉक इज सेफ. इथं चारा, इथं दवा पाणी. आणि ह्यांच्याबरोबर आम्हाला एक माणूस सुद्धा पाठवावा लागला. ते आम्हाला तिथं गेल्यावर कळलं की माणूस पाठवावा लागतो. 8 दिवसात माणूस शोधला, हॉर्स ट्रेनर, ज्याच्याकडे पासपोर्ट आहे, जयपूरहून मागवला आणि 2 दिवसात स्टॅम्पिंग करून त्या वेसल बरोबर, घोड्यांबरोबर त्याला पाठवलं. आणि हे सगळं आम्ही करू शकलो का तर मराठ्यांना काही अडचणच नाही. आपण अगोदरच आटकेपाठ झेंडे लावणारे आहोत. मराठ्यांना फक्त मराठाच करू शकतो, बाकी कोणाची धमक नाही. इथे कस्टम क्लिअरन्स ऑफिसरने आयुष्यात पहिल्यांदा घोडे बघितले असतील. त्यातला एक घोडा व्हाईट होता. आता व्हाईट घोडा कधीच नसतो, त्याला पेपरवरती ग्रे लिहितात आणि त्याच्यावर आमचा वाद झाला आणि तो काय कस्टम क्लिअरन्स करायला. शेवटी त्याला म्हणलं तुम्हाला लेखी दे, मी बघतो काय करायचं ते. तो देऊ शकला नाही. त्यांनी फार मिनिस्ट्रीपर्यंत ते बोलून त्याला ते कस्टम क्लिअरन्स करून द्यावं लागलं. ही कॅनॉट स्टॉप माय बिझनेस. हा कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे. माझं प्रोडक्ट आहे, मला बिझनेस करायचा आहे, कोणाची अडचण नाही. तर हाच कॉन्फिडन्स मी तुम्हाला आज देऊ इच्छितो की आपलं कुठलंही प्रोडक्ट असेल तर ते आपण जगामध्ये कुठेही विकू शकतो. पहिले तर हे तुम्ही लक्षात घ्या. हे बाकी सगळे आपण सांगतो ना, हे कारण आहे, बरोबर. आणि मी जर हे नॉलेज नसताना करू शकलो तर आज तुम्ही बरंच काय करू शकतो, बरोबर. आणि मग तुम्ही सुद्धा हे करू शकता. तर हे बाकीचे मग आम्हाला अनेक प्रोग्राममध्ये बोललं जातं. कांदा एक चांगलं प्रोडक्ट आहे, अर्ध्या जगाला आपण कांदा पुरवू शकतो असं पण आपण करू शकतो. पण ते करायला कोणाला लागेल? उद्योजकांना लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीये, आंदोलन करतोय आणि इकडे अर्ध्या जगाला आपण कांदा पुरवू शकतो. एवढं मोठं पोटेन्शियल एका प्रोडक्टमध्ये आहे. एक प्रोडक्ट म्हणजे अख्खी इंडस्ट्री आहे. कांदा वेगळं आहे, शुगर वेगळं आहे, पोमोग्रेनेट वेगळं आहे, टेक्सटाईल वेगळं आहे. मी एक एक्सपोर्टर पाहिले, एक प्रोडक्टचे फक्त साखरेचे 500-600 कोटीचा टर्नओव्हर, फक्त एक प्रोडक्ट. आपल्याकडे किती प्रोडक्ट, इथे बसलेल्या 200 लोकांकडे 200 प्रोडक्ट्स असतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यात पोटेन्शियल किती आहे. आता इतरांसाठी काय केलं आम्ही तर हे स्वतः केलं. पण आमचा गुणधर्म, आपण सामाजिक कार्य करणारे पण आहोत, सोशल पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधून आपण सर्वजण येतो. इतरांसाठी पण आम्ही काम केलं. ज्या लोकांना आम्ही मदत केली त्यातला हा एक आहे, रोहन जाधव, ॲग्रिकल्चर बीटेक फ्रेशर, 24 वर्षाचा पोरगा, सांगली. 1 वर्ष नोकरी शोधली, नोकरी नाही मिळाली, फ्रस्ट्रेट झाला. मग काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून एक्सप्लोर केलं. आमच्याकडे आला, व्यवसाय शिकला. एका वर्षात 30 कंटेनरपेक्षा जास्त कंटेनर त्यानं दुबई, ओमनला एक्सपोर्ट केले. कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची आणि मेन म्हणजे बनाना, मोर दॅन 30 कंटेनर्स. मग जर फ्रेश ग्रॅज्युएट जर हे करू शकतो तर अख्खा भारत का नाही करू शकत? प्रत्येक माणूस हा बिझनेस करू शकतो. माझं नाव अभिजित शिंदे, मी एक्सपोर्टर, कन्सल्टंट आणि प्रशिक्षक म्हणून काम करतो. 12 वर्ष मी IT मध्ये काम केले, 5 वर्ष भारताबाहेर काम केले. आणि मला असं वाटतं ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं मला वाटायला लागलं की अरे हीच तर आपल्या भारताची गरज आहे, हीच तर आपल्या महाराष्ट्राची गरज आहे. आणि ह्या व्यवसाय संधी म्हणून सुद्धा याच्यामध्ये प्रचंड वाव आहे. तर मग आता बाकीचे घरचे सगळे व्यवसाय बाजूला ठेवून माझं ध्येय फक्त आता भारताची निर्यात वाढवणं, अनेक निर्यातदार तयार करणं हेच आहे.
आणि त्यामध्ये मला माहिती आहे की नक्कीच दादांची आणि आपल्या सर्वांची साथ मिळेल. आपल्याकडे अनेक प्रचंड मोठ्या संधी आहेत आणि त्यामध्ये अनेक लोकांची गरज आहे. ते कसं आपण ते पुढे पाहूया. आमचं हे प्रोग्राम झाल्यावरती आमचं फेसबुक पेज आहे ते तुम्ही फॉलो करा. यूट्यूब चॅनल आहे ते पण तुम्ही सबस्क्राईब करा. अनेक अपडेट्स तुम्हाला यावरती मिळतील. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन म्हणून तुम्ही सर्च करू शकता. ओके, आजचा विषय आपण निर्यात करू शकतो का, या विषयाकडे, या प्रश्नाकडे येण्याआधी आपण आणखी बाकीचे 5 प्रश्न बघूयात. भारताची आजची परिस्थिती काय, आयात निर्यात व्यवसाय का करावा, खरंच त्याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे का, गरज आहे का, कसा होता व्यवसाय, ते थोडंसं एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला 2 मिनिटात देईन आज. मग तुम्ही म्हणता सर एवढे मोठे गप्पा मारता तुम्ही, मग लोक का करत नाही, बरोबर ना. आपल्या मनात अनेक शंका असतात. पहिले पुढच्याला विचारलं आपण की तुला काय येतं, तू का सांगतो, बाकी लोक काय करत नाही. मग म्हणजे आपली मेंटॅलिटी खूप मेंढरासारखी आहे. एखादं कोणतरी काहीतरी केलं मग सगळे लोक तेच करणार. पण नवीन विषय आपल्याला विचार करणं जमत नाही कधी कधी. तर ते बघूया आपण, बाकीचे लोक काय करत नाही. मग बघूया आपण की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय प्रोडक्ट्स आहेत. आपण सर्वजण मराठी, महाराष्ट्रातनं आलो, आपल्याकडे काय प्रोडक्ट्स आहेत, त्यांची आजची परिस्थिती काय, हे थोडंसं आपण पाहूया. आणि मग शेवटी आपण निर्यात करू शकतो का याचं उत्तर आपण शोधूया. भारताची सर्वात मोठा प्रॉब्लेम, भारताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय असेल, काय वाटतं तुम्हाला, काय असेल, काही पण तुम्हाला काय वाटतं, आजूबाजूला तुम्हाला काय दिसतंय, काय सिस्टीम, शेती हा प्रॉब्लेम नाही. जे आपल्याकडे आहे ती आपली स्ट्रेंथ बनू शकते. नॉलेज, माइंडसेट, अजून बरोबर. आता जो मला दिसतो आजूबाजूला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम भारताचा म्हणजे समाजात दिसतो तो हा आहे. जे पहिल्या सत्रात पण आपण पाहिलं की आपण फक्त एकदम जुन्या शिक्षण पद्धतीनं शिकतोय आणि आपण फक्त बेरोजगारांची फौजच तयार करतोय. काय भवितव्य असेल मागच्या 2 वर्षामध्ये ग्रॅज्युएट झालेल्यांचं, MBA झालेल्यांचं. ती मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं असेल तुम्ही, HDFCनं काढली होती, 21-20च्या ग्रॅज्युएटनं अप्लाय करू नये. तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आम्हाला असं दिसतोय की आजूबाजूला आहे तो बेरोजगारी आहे आणि तो इथून पुढे वाढत जाणार आहे. का, डिजिटायझेशन. तुम्ही किती महिने पहिले बँकेत गेला होता, जायची गरजच नाही, सगळं काही ऑनलाईन आहे. आणि ते एक वन ऑफ द बिगेस्ट एम्प्लॉयमेंट क्रिएटिंग सेक्टर आहे आणि ते इथून पुढे आणखी एम्प्लॉयमेंट त्यातलं कमी होणार म्हणजे बेरोजगारी वाढणार आहे. ऑटोमेशन, आता नवीन साखर कारखाने उभे राहिले तर 100 लोकांवर चालतात. पहिले 1200 लोक होते, म्हणजे 1200 कुटुंब जगायचे, तर आता फक्त 100 लोकांवर कारखाना चालतो. ऑटोमेशन, कोणत्याच बिझनेसमॅनला लोकांवरती अवलंबून राहायचं नाहीये. ऑटोमेशन वाढणार म्हणजे नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढणार आणि त्यांनी काय होईल, स्पर्धा. आता हे बेरोजगार काय करतील, काहीतरीच उद्योग पाणी करतील, काहीतरी धंदा शोधतील, काहीतरी सोपा धंदा शोधतील. मग जर तुम्ही पण एक सोपा धंदा शोधत असाल ज्याच्यामध्ये काही रिस्क नाहीये, जो सहज दुकान उघडून टाकलं की 2 कस्टमर तर येतीलच, तर हे सगळे बेरोजगार तुमचे कॉम्पिटिटर आहेत. मग आज मार्केटमध्ये काहीतरी करायचं तुम्हाला असेल तर काहीतरी तुम्हाला वेगळं करणं भाग आहे. त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येणं भाग आहे. आपल्या एरियामधनं, तालुक्या, जिल्ह्यामधनं बाहेर येणं आवश्यक आहे. हे तुम्ही समजावून घ्या. अदरवाईज तुम्हाला कॉम्पिटिशन फेस करावं लागेल. त्याच्यावरती सोल्युशन काय, ऑलरेडी आपल्या सरकारने दिलेलं आहे, पण हे सोल्युशन आहे का, ह्याच्यावरती एकच सोल्युशन आहे, उद्योग. आता आणखी काय अडचणी तुम्हाला दिसतात. आपण सगळेजण, तुम्ही म्हणाला शेती हा खरंच सध्या प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. आजच्या न्यूज आहे त्या मागच्या 2-3 दिवसाच्या. म्हणजे भारताचा प्रॉब्लेम काय आहे, भारताकडे सगळं अतिरिक्त आहे, माणसं पण अतिरिक्त आहे. 140 कोटी. व्हेरी सून आपण चायनापेक्षा मोठे होणार आहोत लोकसंख्येमध्ये, बाकी कशात नाही. सगळ्यात जास्त दूध आपल्याकडे आहे, सगळ्यात जास्त साखर आपल्याकडे आहे, सगळ्यात जास्त भाजीपाला आपल्याकडे आहे, सगळ्यात जास्त कॉटन आपल्याकडे आहे, सगळ्यात जास्त बनाना आपल्याकडे आहे आणि असे सगळ्यात जास्त पेरू आपल्याकडे आहे. जगातलं रँकिंग आहे. अनेक प्रोडक्ट्समध्ये आपण 1 नंबर आहोत प्रोडक्शन करण्यामध्ये, पण विकण्यामध्ये सगळी बोंबाबोंब आहे. भारताचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम मार्केटिंग आणि सेल्सच आहे.
आपल्याला आपले प्रोडक्ट विकता येत नाहीये. लॉकडाऊनमध्ये आपले सगळे लोक घरी बसले आणि बाहेरच्या त्या अमेझॉनला धंदा करावा इंडियामध्ये. हे आपलं अपयश आहे आणि आपण त्यांना दोष देतो किंवा सरकारला दोष देतो. काही बंद नव्हतं, निर्यात पण बंद नव्हतं, सगळं काय चालू होतं. ज्याला करायचं ते करत होते. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्यांना सोल्युशन आम्हाला असं वाटतं की पुढे जे आपण विषयाला हात घालणार आहोत तेच आहे. अनेक दिवसापासून हेच चाललंय. जर काही बदल केला नाही तर ही सिच्युएशन आणखी गंभीर होऊ शकते. आता हे आपले प्रॉब्लेम्स आहेत. आता आपण बघू लोकांना भारताबद्दल काय वाटतं. तुम्हाला काय वाटतं भारताबद्दल आज जी परिस्थिती त्यानुसार काय होईल भारतात उद्या? अवघड आहे. लोकांना तसं नाही वाटत. लोकांना तसं नाही वाटत. लोकांना वाटतं की भारत हा 2 नंबरची इकॉनॉमी बनू शकतो. हा बाहेरचा रिपोर्ट सांगतो. वी कॅन बी नंबर 2 इकॉनॉमी इन द वर्ल्ड. का आपल्यात तेवढी क्षमता आहे, तेवढे रिसोर्सेस आहेत, तेवढं टॅलेंट आहे, तेवढे ब्रेन्स आपल्याकडे आहे, असं लोकांना वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला माहिती आहे. आपण यासाठी तयार आहोत का? महासत्ता बनण्यासाठी जो निर्णय चायनानं 40 वर्षापूर्वी घेतला तो आपण आजही घेऊ शकत नाहीये. अजूनही आपल्याला भीती वाटते आमचं कोण विकत घेईल, मी कसं काय विकू, इथं धंदा होईना, तुम्ही काय बाहेर सांगता, बरोबर की नाही? हे आपल्याकडे क्वेश्चन मार्क्स आहे. जो चायना आपल्या मागे होता आज तो कुठे गेला? कोणी त्याचं काय वाकडं करू शकत नाही. आर्थिक महासत्ता बनलाय तो आणि आपण इथे स्ट्रगल करतोय, आंदोलनं करतोय. काय होणार त्याचं? अवघड आहे परिस्थिती. ते सोल्युशन नाही वाटत मला. ठीक आहे. तर आता हा महासत्ता कशी बनू शकतो? काय पर्याय आपल्याकडे भारताकडे? आपण इथे बसलेलो आहोत. काय दिसतं तुम्हाला आजूबाजूला? आपल्याकडे एकच पर्याय, जागतिक दर्जाचे काम करणे. जे काय तुम्हाला करायचंय ते जागतिक दर्जाचं आहे का? तरच त्याला भवितव्य आहे. आजच तुम्ही तुमच्या गावापुरतेच लिमिटेड राहणार. पुढे तुमचा व्यवसाय वाढणार नाही. मार्केटमध्ये तुम्हाला मोठे मोठे जे अजय साहेबांनी सांगितले सगळे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, यांच्याकडे क्वालिटी आहे. हे सगळे जागतिक दर्जाचे प्रोडक्ट्स आहेत. आता तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहे, तुम्ही जो व्यवसाय करायचा म्हणता तो त्या लेवलचा आहे का? नसेल तर तुमचा विषय संपलेला किंवा संपेल पुढे. कारण बाकी बेरोजगारांची फौज आहे. तुम्ही हॉटेल टाका, 6 महिन्यात दुसरे 5 हॉटेल तिथं होणारच, कारण दुसरा मार्गच माहित नाही आपल्याला. तर जागतिक दर्जाचे काम करणे, जागतिक दर्जाचं उत्पादन करणे, मग तुम्ही कोणी असा, शेतकरी असा, मॅन्युफॅक्चरर असा, सर्व्हिस प्रोव्हायडर असा, आणि ते यापुढे सर्व जगाला विकणे हाच एकमेव आपल्याकडे पर्याय आहे. का? तर भारताकडे सगळं अतिरिक्त आहे. मार्केट सॅच्युरेटेड आहे. इथं तुम्ही टेक्सटाईलचं नवीन दुकान लावून काय करणार? पुण्यामध्ये ऑलरेडी हजारो दुकान आहेत. ना तुम्ही नवीन कस्टमर तयार करता, ना तुम्ही काय इनोव्हेशन करता. तुम्ही फार फार तर 50 लाख रुपये लावतात, दुसऱ्याचा 1% शेअर कमी करतात, ते मार्केट तुम्हाला मिळतं. या पलीकडे काही होणार नाही. म्हणजे आपण आपल्यातच भांडण करतो. आज भारताचा विचार किंवा महाराष्ट्राचा विचार आपण नाही करत, त्यानं आपले प्रश्न सुटणार नाही. आता तुमच्या समोर काय पर्याय आहे? नोकरी तर नाही, मग व्यवसाय. व्यवसाय म्हणजे काय? 2 प्रकारचे व्यवसाय म्हणू शकतो. जसं पहिल्या सत्रात रोहितांनी सांगितलं, व्यवसाय म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. म्हणजे आपण काहीतरी प्रोडक्ट सर्व्हिसेस लोकांना देऊ शकतो. मग तुम्ही ह्या वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये जा किंवा तुम्ही सर्व्हिसेसमध्ये जा. आता प्रोडक्टमध्ये गेला तर तुमच्याकडे पुन्हा 2 पर्याय. एक तर मॅन्युफॅक्चरिंग करा प्रोडक्ट, बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणजे बराच मोठा पसार आहे. फॅक्टरी लावा, इन्व्हेस्टमेंट करा, पैसे लावा, कर्ज घ्या, 2-3 वर्ष वाट पहा आणि 1 नंबरचं प्रोडक्ट बनवा, कारण तेच मार्केटमध्ये चालणार आहे. आणि ते प्रोडक्ट बनवून पण तुम्हाला काय करायचं आहे? त्याचं मार्केटिंग आणि सेल्स करायचं. विकणार कोण? अनेक फॅक्टऱ्या बंद पडल्या, विकता येत नाही. मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगकडे जाण्याऐवजी तुम्ही ट्रेडिंगमध्ये सुरुवात का नाही करत? जे नवीन उद्योजक आहेत, ज्यांच्याकडे रिसोर्सेस लिमिटेड आहेत किंवा जे नवीन सुरुवात करू पाहत आहेत, त्यांना मी सजेस्ट करेल की त्यांनी मार्केटिंग आणि सेल्समध्ये जावं. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस होऊ शकतो. मग आता ऑनलाईन मार्केटिंग आणि सेल्स करायचं तर मग तुम्हाला आता दुकान टाकायची गरज आहे का? घरोघरी जाऊन विकायची गरज आहे का? नाही. आता तुम्हाला काय घ्यायचं असेल कुठे शोधता तुम्ही? गुगल. मग तुम्ही गुगलवर आहात का? यू हॅव टू बी ऑनलाईन. मार्केट सगळं मागच्या 2 वर्षात आणखी बदललेलं आहे. भारताचं मोबाईलचं आणि इंटरनेटचं पेनिट्रेशन हे जगामध्ये हायेस्ट आहे. म्हणजे ज्यांनी फेसबुक तयार केलं ना, ते वापरत नाही एवढं फेसबुक आपण वापरतो.
तर त्यामुळे पण आपल्या मार्केटचं पर्चेसिंग स्टाईल पण बदललेली आहे. सगळे लोक ऑनलाईन बाय करतात. मग आता ऑनलाईन करायचं म्हणजे तुम्हाला ऑनलाईन विक्री करायला लागेल, म्हणजे ऑनलाईन ट्रेडिंग करायला लागेल. मग आता ऑनलाईनच करायची म्हटलं तर मग तुम्ही स्वतःला डोमेस्टिक मार्केटपुरतं का तुम्ही लिमिटेड ठेवताय? तुम्ही इंटरनॅशनली सुद्धा विकू शकता. जसं चायनानं अलिबाबा मार्फत अख्ख्या जगाला माल विकला. भारताच्या अजून तसं काहीच प्रोडक्ट नाही आपलं, कसा प्लॅटफॉर्म नाही. तर आम्हाला असं सांगायचं की तुम्ही ट्रेडिंगमध्ये या आणि जगाच्या लेवलला काय ट्रेड करता येईल याकडे लक्ष द्या, म्हणजे निर्यातीकडे लक्ष द्या. बरोबर समजलं सगळ्यांना? जर पटतंय तुम्हाला? आता आपण बघूया भारताची आयात निर्यात किती आहे, आकड्यांमध्ये थोडंसं आपण बोलूया. आपण 233 पेक्षा जास्त देशांना निर्यात केली आहे आणि 9,000 पेक्षा जास्त प्रोडक्ट आपण निर्यात करतो. आपण आपल्या एका प्रोडक्टबद्दल विचार करतोय फक्त, पण इथे ऑलरेडी 9,000 प्रोडक्ट आपण दरवर्षी निर्यात करतो आणि आयात पण तेवढीच आहे. 140 देशांमधनं प्रोडक्ट्स भारतामध्ये येतात, एवढा सर्वसंपन्न भारत देश असून सुद्धा. आणि 6,000 पेक्षा पण जास्त प्रोडक्ट्स आपण आयात करतो. आपण जे खातो पितो ना त्यामध्ये सुद्धा सगळं आयातीतले प्रोडक्ट. ऑइल, एडिबल ऑइल, पाम ऑइल, आपल्याकडे ऑइल संपलेलं आहे. सनफ्लॉवर संपलंय, सोयाबीन संपलंय. ऑइल तर भारताला सगळ्यात जास्त खातो आपण. सगळं पाम ऑइल आपण इम्पोर्ट करतो, म्हणजे आपण जे काय खातोय ते इम्पोर्टेड फूड खातोय. कृषीप्रधान भारत देश, बरोबर. तर यापुढे जाऊन जर आपण बघितलं भारताचं भौगोलिक स्थान, तुम्हाला वाटेल की आपण इथे आहोत. याचा अर्थ काय काय दिसतं तुम्हाला आजूबाजूला? पाणी. अजून आपल्या आजूबाजूला हे सगळे देश आहेत. सगळ्यात मोठा चायना 140 कोटी, भारत स्वतः 140 कोटी. हे बाकीचे गल्फमधले राष्ट्र, गल्फ असेल, इराण, इराक, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, साऊथ ईस्ट, हे जवळचे राष्ट्र 125 कोटी. किती लोक आहेत त्यांचे? 400 करोड. जगात आहेत तरी किती लोक? 750 करोड. म्हणजे 60% मार्केट भारत आणि आजूबाजूलाच आहे आणि आपल्याला ते दिसत नाहीये. ही आपली शोकांतिका आहे. अरे मित्रांनो, भारताचा शोधच कशासाठी लागला? लोक कशासाठी इथं आले? स्पाइसेस, लेबर, वूड, लाकडं, याच्यासाठी लोक इथं आले. मग काहीतरी देऊनच घेऊन गेले असतील ना ते. म्हणजे आयात निर्यात व्यवसाय तेव्हापासून चालतो. फक्त तो काही लोकांनाच माहिती आहे, सामान्यांना माहिती नाही. मग एवढे मोठे आकडे आले कुठून? तर हे सगळ्या मार्केटकडे बघण्याची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. मग भारताचं जर एक्सपोर्ट बघितलं 18-19 मागच्या 2 वर्षात फिगर्स थोड्या खाली आल्या होत्या. जर 18-19 जर तुम्ही नंबर्स बघितले तर साधारणतः आपलं एक्सपोर्ट आहे 22 लाख कोटी आणि इम्पोर्ट म्हणजे आयात त्याच्या 1.5 34 लाख कोटी. हे फक्त प्रोडक्ट मर्चंडाईज ट्रेडचे नंबर झाले, सर्व्हिस सेक्टरचे वेगळे. म्हणजे एवढा मोठा बिझनेस, 56 लाख करोडचा बिझनेस आपण ऑलरेडी करतोय. हे आकडे काही छोटे नाही. भारत हे टॉप 10 मध्ये गिनलं जातं, टॉप 10 मध्ये येतं निर्यातीच्या बाबतीत. पुढे बघता तुम्ही आपलं जे मार्केट आहे, जे मी तुम्हाला सांगितलं एशिया, तर आपलं 50% जास्त ट्रेड हा एशिया बरोबरच होतो. जवळच्या देश जिथे मध्ये आपण बघतो, आता इस्रायल बघितलं, आपण दुबई बघितलं, आजूबाजूचे देश असतील, ह्यांच्याबरोबर आपण ट्रेड ऑलरेडी करतोय. म्हणजे फार लांब काही जायची आपल्याला गरज नाहीये. मग आता आपल्या मनामध्ये प्रश्न आला पाहिजे, तर एवढा मोठा ट्रेड आहे 56 लाख करोड, तर मी 2-5 लाखाचा एक्सपोर्ट करू शकतो का? आणि माझ्यासाठी, माझ्या देशासाठी काही डॉलर्स कमावू शकतो का? कसं ते आपण पाहूया. आता या व्यवसायासाठी सरकार काय मदत करते? आपण बघितलं की भारताचे नंबर्स खूप मोठे आहेत, तर सरकारकडे तर बघितलं आपण तर आपले ट्रेड डेफिसिट, वित्तीय तूट म्हणजे आयात निर्यातीमधला जो फरक आहे तो आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारताचा. कारण तुम्हाला ऑइल पाहिजे म्हणजे डॉलर द्यावे लागतात. डॉलर्स येणार कुठून? बिझनेस करून कमावे लागतात. म्हणून सरकारला ही जी वित्तीय तूट आहे ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मग ते कमी करण्यासाठी सरकार काय करेल? भारताची गरज काय? ही डेफिसिट, वित्तीय तूट कमी करणे,
मार्केटची गरज, मार्केटला आता चायनाचे प्रोडक्ट नको आहे, त्यांना ऑप्शन्स पाहिजे, पण आपण तयार आहोत का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपल्याकडे ग्लोबल स्टँडर्डची क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत का? सर्टिफिकेशन्स आहेत का? आपल्याकडे व्यवस्थित चांगलं पॅकेजिंग आहे का? आपल्याला ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग देता येते का? हे सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत. हे जर याची उत्तरं माहिती नसतील तर आपण आपलं प्रोडक्ट विकू शकत नाही. त्याच्या पुढे आपली गरज, आपल्याला पण बेनिफिट्स पाहिजे. सरकार म्हणतं एक्सपोर्ट वाढवा, म्हणजे सरकार एक्सपोर्टला फंडिंग करतंय. एक्सपोर्ट ऑर्डरला सगळ्यात कमी इंटरेस्ट रेटनं फंडिंग दिलं जातं भारतामध्ये, -5%. तर कमर्शियल रेट 9-10% असेल तर -5 म्हणजे 5% ॲन्युअल इंटरेस्ट रेटनं एक्सपोर्टला फंडिंग होऊ शकतं. नो GST, तुम्ही एक्सपोर्ट करताय, डॉलर कमवताय, तुम्हाला GST माफ, तुमच्यासाठी बोनस. तुम्हाला वाटतं या धंद्यात रिस्क आहे? अडचण नाही, सरकार स्वतः इन्शुरन्स देतं. आपली रिस्क सरकार स्वतः, सरकारची कंपनी ECDC ती स्वतः कव्हर करते. इथपर्यंत सरकार आपल्याला मदत करतं. आणि यापुढे जाऊन आणखी 18 स्कीम्स गव्हर्नमेंटच्या आहेत फक्त एक्सपोर्टरसाठी. का? ती भारताच्या इकॉनॉमीची गरज आहे, डॉलर्स. म्हणून आपल्याला एक्सपोर्ट व्यवसाय करायचा. आता पुढे बघूयात की हा व्यवसाय कसा होतो. एकदम थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो. तर तुम्हाला एक्सपोर्ट व्यवसाय करत असेल तर ह्या 10 स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागतील. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे 0 स्टेप, म्हणजे तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायचे, पहिले करायचे की नाही करायचं. वेन यू डिसाइड इट विल डेफिनेटली हॅपन. मग पहिला पॉईंट, नॉलेज घ्या. मग कंपनी फॉर्म करा, इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स घ्या, प्रोडक्टचा अभ्यास करा. एक प्रोडक्ट घेऊन चला, त्या प्रोडक्टच्या मार्केटचा अभ्यास करा. म्हणजे काय, हे प्रोडक्ट मागच्या वर्षी किती एक्सपोर्ट केलं, कोणत्या देशाला एक्सपोर्ट केलं, किती डॉलरला एक्सपोर्ट केलं, हे वाढती ग्रोथ होती का डिक्लाइन होत आहे, कोण कॉम्पिटिटर्स आहे, हा मार्केट अनालिसिस आपल्याला पाहिजे. हा आपल्याला पण पाहिजे आणि पुढे पण पास ऑन केला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना, म्हणजे त्यांना कळत की पिकवायचं काय. आता हा गॅप दिसतोय आपल्याला मार्केटमध्ये, बरोबर की नाही? काय पिकवायचं कोणालाच माहित नाही, कृषीप्रधान देश. तर हे सर्व केलं तुम्ही, मार्केट अनालिसिस केलं की मग तुम्ही बाहेर शोधा, किंवा बाहेरचे डेटा सगळे अवेलेबल आहे मार्केटमध्ये की कोण काय घेतं हे सगळं कळतं. 0 मिनिटात एका बटनाच्या क्लिकवरती तुम्हाला कळलं की कोण काय घेतं, किती रुपयांना घेतं, सगळं कळतं. कम्युनिकेशन विथ बायर, त्याच्याशी बोला, निगोशिएट करा, प्राइस ऑफर करा. मग बाकी फॉर्मॅलिटी पोर्टवरती करायला लागेल तुम्हाला थोडी, तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन. मग त्याची ऑर्डर घ्या आणि मग शिपमेंट करा. शिपमेंट म्हणजे मग तुमचं प्रोडक्ट त्याचं ग्रेडिंग, पॅकिंग, सॉर्टिंग करून पोर्टवरती नेणं, कस्टम क्लिअरन्स करणं आणि शिपमेंट करणं. हे सायकल आहे छोटंसं, जे तुम्हाला निर्यात करायची असेल तर तुम्हाला करायला लागेल. कुठल्याही प्रोडक्टचं अशा तऱ्हेनंच तुम्हाला काम करायला लागेल. समजतं तुम्हाला? हे काय प्रश्न आहे त्यावरती? आता हे तर झालं बिझनेस ऍक्टिव्हिटी काय करायच्या. आता बघूया आपण निर्यात कशी होते. हे तुम्ही कंपनी फॉर्म केली, आपण धरू समजूया की 1 नंबरला आपली फॅक्टरी किंवा आपण बसलेला एक्सपोर्टर, आपल्याला किंवा शेतकरी आपल्याला आपला माल एक्सपोर्ट करायचा. आपण पहिले काय करणार, आपली कंपनी फॉर्म करणार, मार्केटिंग करणार आणि परचेस ऑर्डर घेणार. परचेस ऑर्डर कोण देणार? क्लायंट आपल्याला परचेस ऑर्डर देईल. आता समजू की आपल्याला गव्हाची किंवा आपल्याला तांदळाची एक परचेस ऑर्डर मिळाली $10,000. मग आपण त्या अगेन्स्ट काय करतो, आपण त्याला एक एस्टिमेट देतो, त्याला म्हणतात इनवॉइस, प्रोफॉर्मा इनवॉइस. बाबा ठीक आहे, हे प्रॉडक्ट, त्याचं हे प्राइस आणि हे माझे टर्म्स अँड कंडिशन, हे पेमेंट टर्म्स. PI मिळालं की तो तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट ॲडव्हान्स देईल. ज्याचे त्यांनी तुम्हाला 50% ॲडव्हान्स दिले आणि तो म्हणाला 50% पैसे मी नंतर देईन माल मिळाल्यावरती. असे ट्रेड याच्यामध्ये होतो. मग काय, मग तुम्ही तुमचा माल पॅकिंग केला, बॉक्समध्ये भरला आणि तो कुठे नेणार? पोर्टवरती. तिथे काय होणार? कस्टम क्लिअरन्स, कस्टम ऑफिसर असेल, गव्हर्नमेंटचा अधिकारी, तो तुमचा माल, डॉक्युमेंट्स, लायसन्सेस सगळं चेक करेल. त्यांनी कस्टम क्लिअरन्स केल्यावरती तो माल कुठे जाईल? पोर्टवरती. पोर्टवरती वेगवेगळे टर्मिनल्सवरती वेगवेगळ्या व्हेसल्स, ज्या देशाला माल पाठवायचा त्या व्हेसलवरती तुमचं कंटेनर ऑन बोर्ड केलं जातं. मग ते व्हेसल बोर्ड झालं की तुम्हाला त्याचं एक रिसिप्ट मिळते, BL. पुढे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला हा जो CA एजंट आहे त्याला तुमचा कस्टम क्लिअरन्स करतो, तो तुम्हाला फिजिकली आणून देतो. तुमचं एक्सपोर्ट झालं, हे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स. त्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला इम्पोर्टरला पाठवायचे असतात, ज्याला आपल्याला माल पाठवायचा त्याला. का? त्याला कस्टम क्लिअरन्स करायचे. मग हे सगळे डॉक्युमेंट्स
आता हे पुढे जे कंटेनर आहे ते पुढच्या कंटेनर पोर्टला जाईल, तिथे ते अनबोर्ड केलं जाईल, अनलोड केलं जाईल आणि आपण आपले डॉक्युमेंट आपल्या बँकेमध्ये सबमिट करायचे. आपली बँक सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून इम्पोर्टरच्या बँकला पाठवेल. इम्पोर्टरची बँक त्याला कॉल करेल, तुमचे डॉक्युमेंट आलेले आहेत, पहिले राहिलेलं बिल द्या आणि डॉक्युमेंट घेऊन जा. एवढ्या सिस्टमॅटिकली हा बिझनेस चालतो. मग तो त्याच्यामध्ये राहिलेले 50% पैसे देईल. ते पैसे आले की त्याच्या बँकमधून आपल्या बँकेमध्ये येतील. त्याचे डॉक्युमेंट त्याला मिळाले, त्यांनी कस्टम क्लिअरन्स केलं आणि माल आपल्याकडे त्याच्या वेअरहाऊसमध्ये घेऊन गेला. हे आलेले पैसे त्याच्या बँकेतून आपल्या बँकेमध्ये, आपल्या बँकेतून आपल्या अकाउंटमध्ये. या तऱ्हेने आपण आपला माल त्याच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याच्याकडचे पैसे आपल्याकडे येतात. दिस इज द एक्सपोर्ट सायकल शॉर्टली. कुठल्याही प्रोडक्टचं कुठल्याही देशामध्ये आयात निर्यात असंच होतं, एकच स्टँडर्ड आहे. मग जर हा विषय आपल्याला समजला तर आपल्याला अख्खं जग मार्केट ओपन आहे. आता तुम्ही कांदे दुबईला विका, यात आणखी कुठं हॉलंडला विका किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या देशात विका. इट्स पॉसिबल. कुठलंही प्रोडक्ट कुठल्याही देशामध्ये आपण विकू शकतो याच पद्धतीने. एवढं महत्वाचा हा विषय आहे. आता तुम्ही म्हणता की लोक का निर्यात करत नाही सर? तर अनेक लोकांच्या मनामध्ये मिसकन्सेप्शन्स आहेत, खूप कॉम्प्लिकेटेड आहे. जी गोष्ट माहीत नाही ती कॉम्प्लिकेटेड वाटतेच आपल्याला. गुंतवणूक किती आहे? तुम्ही 10,000चं पण एक्सपोर्ट करू शकता आणि 100 कोटीचं पण एक्सपोर्ट करू शकता. आमचा एक विद्यार्थी आहे, आता अख्खं व्हेसल तो ऑइल इम्पोर्ट करतो. रिफायनरी आहे ऑइलची, 6,000 मेट्रिक टन ऑइल तो इम्पोर्ट करतो आता पाम ऑइल. म्हणजे तुम्ही 10 किलो पाठवू शकता, नाही तर हजारो मेट्रिक टन माल तुम्ही आयात किंवा निर्यात करू शकता. रिस्क खूप आहे, रिस्कशिवाय बिझनेस होऊ शकत नाही. रिस्क म्हणजेच रिवॉर्ड. आपलं काम आहे की समजून घेणं रिस्क मॅनेज कशी करायची, आणि गव्हर्नमेंट आपल्याला रिस्क मॅनेजमेंटमध्ये सपोर्ट करते. पुढे इंग्रजी आलं पाहिजे. आता आपल्या बाजूचा चायना, त्यांना थोडी इंग्लिश येतं, ट्रान्सलेटर घेऊन व्यवसाय करतात ते. ट्रान्सलेटर घेऊन आपल्याला तर बऱ्यापैकी इंग्लिश येतं, त्यामुळे इंग्लिश हे काही अडचण नाही आहे. त्यापेक्षा बिझनेसची लँग्वेज समजणं जास्त आवश्यक आहे. तर हे मिसकन्सेप्शन्स लोकांमध्ये जास्त आहेत. लोकांना त्यामुळे ह्या विषयाबद्दल माहिती नाही आणि म्हणून आपली निर्यात होत नाही. आणखी काही प्रश्न आपल्या लोकांच्या मनामध्ये नेहमी असतात, सर मी करतो पण बाहेरच भेटत नाही. तर हा पोरगा आहे मसूद, हा येमेनचा आहे. आता येमेन कशी कंट्री आहे, बमबारी चालली तिकडे. तो मुलगा इंटरनॅशनल MBA केलेला, तो आमच्या ऑफिसमध्ये आला होता की सर आय एम फाइंडिंग सम प्रॉब्लेम इन प्रोक्युरिंग दिस. म्हणजे त्याला काहीतरी प्रोडक्ट घेण्यासाठी अडचण येत होती. म्हणजे याचा अर्थ बायर्स मार्केटमध्ये आहेत, आपली क्षमता नाही की त्यांना व्हिजिबल व्हायची. ते शोधतात चांगलं प्रोडक्ट, चांगलं कुठं मिळेल आपल्याला, आणि तो असं शोधत आमच्या ऑफिसला आला होता. त्याचा एक व्हिडिओ आहे की त्याचा काय अनुभव आहे भारतातून प्रोडक्ट घेताना, भारतीयांची मानसिकता कशी आहे आणि कशी पाहिजे हा आपल्याला सांगतो. एका गरीब कंट्रीतला पोरगा. म्हणजे आपण किती मागे होतो. आपली ताकद फक्त इथंच ह्याच लेवलला आहोत, पण आपल्याला पुढं जर नाही जाता आलं तर ताकद वाढणार कशी? दुसरा प्रश्न असतो आपल्याला की आपलं प्रोडक्ट कोण घेईल आणि का घेतील सर? ऑलरेडी सगळं चाललं आहे मोठं, मी तर नवीन आहे. ही एक दुसरी लेडी आहे ॲनालिन, शी इज फ्रॉम फिलिपाईन्स. ती पण आमच्या ऑफिसमध्ये आली होती. ती पुण्यात राहते सध्या, आणि त्या पाहत होत्या की बाबा की भारतातून काय घेता येईल आणि काय नेता येईल. तर मी त्यांना विचारलं मग तुमच्याकडे काय पॉप्युलर आहे भारतातलं? ती म्हणाले टी, आसाम टी. म्हणलं चांगली गोष्ट आहे, आसाम टी आहे आपल्याकडे सुद्धा. मग तुम्ही कुठून घेता? शी सेड चायना. म्हणजे आपण इतके मागा झोपलेला आहोत की आपल्या नावाखाली दुसरे लोक व्यवसाय करतात. अनेक आपल्या गोष्टी चायनामध्ये, बांगलादेशमध्ये जातात. जसा कापूस, ते त्याचं फॅब्रिक बनवतात आणि अख्खं युरोपमध्ये त्यांचं मार्केट मोठं आहे. आपण खूप मागे आहोत. बांगलादेश सारखी कंट्रीच्या पण आपण मागे आहोत कापडाच्या निर्यातीत. व्हॅल्यू ॲडिशन काम केलं त्यांनी. तर हे पण तुम्हाला ऐकायला मिळेल की ते लोक आपल्याबद्दल काय बोलतात. आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर आपल्याकडे काय प्रोडक्ट्स आहेत? आता भारताचं ध्येय जे आता, जसं मी म्हटलं की एक्सपोर्टचे आकडे बघितले, $331 बिलियन आपण 19ला निर्यात केले. या वर्षीचं टार्गेट आपलं $400 बिलियन आहे. आणि आपण पहिल्याच क्वार्टरमध्ये जवळजवळ $38 बिलियन अचीव्ह केलेले. म्हणजे आपण जवळजवळ 30% ऑलरेडी आपण क्रॉस केलेलं आहे. म्हणजे यावर्षी आपण $400 बिलियन टार्गेट क्रॉस करणार आहोत, हे 100% आहे.
आपलं टार्गेट पुढे $1 ट्रिलियन आहे भारताचं, म्हणजे 3 पट. मग 3 पट एक्सपोर्ट करायचं म्हणजे 3 पट इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, 3 पट क्वालिटी प्रोडक्ट्स पाहिजे, 3 पट एक्सपोर्टर सुद्धा पाहिजे. मग येणार कुठून? आणि जर आपण आपले प्रोडक्ट जर पुढे ढकलले नाही तर आपण मागच राहणार आहोत. आजही जिथून एक्सपोर्ट होतं त्या मुंबईमध्ये कोणाचं प्राबल्य आहे? गुजरातचे लोक तिथून आपला बिझनेस करतात, आपले लोक सप्लाय करतात त्यांना बरेचसे. 15 ऑगस्टला जे पंतप्रधानांनी सांगितलं हिस्सा आहे, ते म्हणाले भारत का हर निर्यात प्रोडक्ट भारत का ब्रँड अँबॅसेडर आहे. हे स्टेटमेंट एवढं छोटं नाही आहे. यामध्ये ब्रँडची जर तुम्ही डेफिनेशन बघितली तर ब्रँड म्हणजे विश्वासार्ह. लोकांचा भारताच्या प्रोडक्टवरती विश्वास नाही, भारताच्या बिझनेसमॅनवरती पण विश्वास नाही. आपल्यात काही लोकांनी चुकीच्या केलेल्या कामांमुळे आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आणि त्यामुळे अनेक अडचणी आपल्याला येतात. पण आता गरज आहे भारताला आपले ब्रँड बनवण्याची. कुठलेही मोठं तुम्ही ब्रँड घ्या, ॲपल घ्या, फेसबुक घ्या, मायक्रोसॉफ्ट घ्या, पुमा घ्या, आदिदास घ्या, तुमचा पिल्सबरी आटा घ्या, जेमिनी ऑइल घ्या, हे सगळे बाहेरचे दे आर ब्रँड. ते म्हणजे ट्रस्ट आहे. तर आपल्याला आपल्या प्रोडक्टचा ब्रँड जर बनवता आला तरच आपण पुढे निर्यात करू शकू. त्यानंतर पवार साहेबांचं जर स्टेटमेंट बघितलं तर रिसेंटली ते म्हणाले की महाराष्ट्रातील द्राक्ष, केळी, संत्री, हापूस, आंबा, डाळिंब या फळांनाही जागतिक ब्रँड बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यांचंही तेच म्हणणं माहिती, त्यांना हा विषय समजतो. आपण फक्त प्रोडक्शन करून ठेवतोय, पुढचं काही व्यवस्था आपल्याकडे नाही आलं म्हणावी त्या प्रमाणात, आणि तिथे महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्राची निर्यात बघितली तर भारतामध्ये सर्वात जास्त निर्यात ही महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राची म्हणजे मुंबईमध्ये ऑलमोस्ट 60% निर्यात भारताची ही आयात निर्यात ही भारताची मुंबईतून होते. आणि आपण 150 किलोमीटरवर बसलेलो आहे आणि आपण व्यवसायाची संधी शोधतोय. मग तुम्ही विचार करा की किती मोठी संधी आपल्या जवळ आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपलं $100 मिलियन आपलं लक्ष आहे ॲग्रिकल्चर एक्सपोर्टचं फक्त. आणि महाराष्ट्राचे अनेक सेक्टर आहेत चांगले आहेत. टेक्स्टाईल आहे, इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईल आहे, हँडीक्राफ्ट आहे, फिशरी आहे, केमिकल्स आहे, ऑटोमोबाईल पण आहे. आणि प्रत्येक क्षेत्राचे नंबर तेवढेच ताकदीचे चांगले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की जे प्रोडक्ट विकतायत ऑलरेडी मार्केटमध्ये, त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की ही एक कंपनी आहे केनस्टार, जी कोल्हापूरची आहे. ते कसं प्रेझेंटेशन करतात हे आपल्याला बघण्यासारखं आहे. ते विकतात जॅगरी म्हणजे गुळ. आपल्याला माहिती की हे अशा ढेपा आपण बनवायच्या पहिले मोठ्या मोठ्या, आता छोट्या बनतात 900 ग्रॅमच्या, बरोबर. आता त्या व्हॅक्युम पॅकमध्ये बनावं लागतात एक्सपोर्ट करायचं म्हटलं की, म्हणजे पॅकेजिंग आलं. त्यांचं ब्रँड बघा, पॅकेजिंग बघा. जॅगरी केली, जॅगरी पावडर पण केली. लोकांना आता साखर नको आहे, डायबिटिक झाले सगळे, ब्लड प्रेशर वाढला सगळ्यांचा, पीपल आर अवॉइडिंग सल्फर. मग जॅगरीचं पावडरचा वापर जास्त वाढला. मग त्यांनी ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी क्यूब्स पण आणले. चॉकलेट खायला पण लोकांना नको वाटते, हे पण खाऊ शकतात, कमी प्रमाणात वापरू शकतात, कन्फेक्शनरीमध्ये वापरलं जातं. तर ह्या तऱ्हेनं आपल्या प्रोडक्टचं आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कुठले प्रोडक्ट असू द्या तुमचं व्हॅल्यू ॲडिशन करायलाच लागेल. याही पुढे जाऊन आता हे कसं तुम्ही प्रमोट करता? फक्त जॅगरी घ्या म्हणून जमणार आहे का? त्याचे काय ॲप्लिकेशन्स आहेत? मी सुद्धा पहिल्यांदा बघितलं की जॅगरीचे गुळाचे एवढे प्रोडक्ट बनवू शकतात. म्हणजे गुळातला गुलाबजाम, हलवा, जिलेबी, केक, लाडू आणि गुळाची खीर पण त्यांनी बनवून दाखवली. जर आपल्या प्रोडक्टचे ॲप्लिकेशन जर आपण लोकांना सांगितलं नाही तर ते लोक घेणार नाही. हे करायची आपली तयारी आहे का? तर आपल्या मालाला भाव मिळू शकतो, नाही तर त्याला काही भाव मिळणार नाही. कारण ते रॉ मटेरियल आहे आणि ते सगळीकडेच अवेलेबल आहे. आणि खालीपर्यंत त्याचे बेनिफिट्स, बॉडी क्लीन होते आणि त्यांचं तुमचं इंटेस्टाईन ठीक होतं, स्टमकचे प्रॉब्लेम ठीक होतात. म्हणजे त्याचे खरेच सायंटिफिकली पण काय बेनिफिट होतात हे पण तुम्हाला लोकांना सांगायला लागेल कुठल्याही प्रोडक्टचं. हे ते खूप सिम्पल प्रॉडक्ट आहे, बरोबर. तर या तऱ्हेनं आपली जर मार्केटिंग करायची तयारी असेल तर आपल्याला पुढे भवितव्य मिळू शकतं.
अदरवाईज आपण जर प्रोडक्शन वाढवलं तर आणखी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता पुढे एक एक्सपोर्टर आहे कुठलाही, तो एक प्रोडक्टमध्ये जेव्हा सुरुवात करतो, आता हा एक एक्सपोर्टर आहे, हा त्याचे बनाना विकतो, तर त्याचा पोर्टफोलिओ बघितला तुम्ही लेफ्टकडे, तर तो शेकडो प्रोडक्ट्स विकतो. मग तो टर्मेरिक पण विकतो, फ्रेश फ्रूट्स, चिली पण विकतो, मँगो, बनाना, पोमोग्रेनेट, ग्रेप, ऑनियन, पोटॅटो, गार्लिक, ग्रेन्स, रेझिन्स, जॅगरी. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की जर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय समजला तर तुम्ही या व्यवसायामध्ये शेकडो प्रोडक्ट ट्रेड करू शकता. जो माणूस तुमच्याकडून बनाना घेईल तो बाकी सगळे फ्रूट्स घेईल. मी असे लोक बघितले ह्यामध्ये की 4 पिढ्यापासून 2 फॅमिलीमध्ये व्यवसाय चालला आहे. गुंटूरवरनं श्रीलंकेला चिली जाते 4 पिढ्यांपासून. तोच कस्टमर, तेच प्रोडक्ट. हे ह्या बिझनेसचं बेनिफिट आहे, लॉंग लास्टिंग बिझनेस आहे. तर अशा तऱ्हेनं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू द्यायचा मी प्रयत्न केला. काही टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतील तर तुम्ही नंतर आम्हाला विचारू शकता. हे महाराष्ट्राचे आणखी चांगले प्रोडक्ट्स आहेत, जसं की व्हीट, ग्रेप्स, हे सरकारचे नंबर्स आहेत, खूप चांगले नंबर्स आहेत त्याचे आणि हे वाढत आहेत. ऑनियन, ड्राईड ऑनियन, डिहायड्रेटेड ऑनियन्स, कॉर्न स्टार्च, फार्मास्युटिकल, टेक्स्टाईलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे वापरलं जातं. टर्मेरिक, सांगलीकडचं, नांदेडकडे, जळगावकडे या टर्मेरिकचं खूप चांगलं प्रोडक्शन आहे. कॅन्सरवरती ते औषध आहे, त्याची खूप सध्या मागणी मार्केटमध्ये वाढली आहे. चिंच, अनेक फूड आयटम्समध्ये आणि फार्मास्युटिकलमध्ये पण ह्याचा वापर होतो. मँगो पल्प, प्रोसेस फूड, इथून पुढे प्रोसेस फूडला जास्त डिमांड दिसतंय. डेअरीची प्रोडक्ट्स, बटर. लॉकडाऊनमध्ये जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात जास्त घी एक्सपोर्ट झालं गल्फला, का तर लोक इम्युनिटी वाढवण्यासाठी घी खायला लागले, हो ना. तर या सगळ्या संधी मार्केटमध्ये आहेत. कुकीज, लॉकडाऊनमध्ये याचं एक्सपोर्ट वाढलं, खायला इझी. पार्लेचा टर्नओव्हर सगळ्यात हायेस्ट झाला लॉकडाऊनमध्ये. पापड जे आपण घरोघरी बनवतो, पण हे पण कुठले जातील ज्यांचा ब्रँड आहे, ज्यांच्याकडे क्वालिटी आहे, ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन आहे आणि ज्यांची कस्टमरकडे जाऊन बसून समोर प्रोडक्ट द्यायची तयारी आहे, त्याच लोकांना ही संधी आहे. ऑटोमोबाईलचे प्रोडक्ट्स, गॅस्केट्स, हँडीक्राफ्टचे प्रोडक्ट्स, कॅन्डल्स, इमिटेशन ज्वेलरी, हे खूप पॉप्युलर प्रोडक्ट आहे. सेफ्टी मॅचेस, हँडमेड पेपर्स, टेक्स्टाईलमधले वुलन शॉल्स, गार्मेंट्स. आपल्याकडं अनेक ठिकाणी टेक्स्टाईल पार्क्स आहेत, बारामती, इचलकरंजी, भिवंडी, प्रचंड प्रमाणात एक्सपोर्ट आहे यांचं. पेट फूड, इंजिनिअरिंगचे, ॲग्रिकल्चरचे इक्विपमेंट्स, ॲक्सेसरीज, रिअल इस्टेटमधल्या, हे पण खूप मोठं डेव्हलपिंग कंट्री जे आपल्या मागं आहे. 200-250 कंट्रीमध्ये आपण पहिल्या टॉप 10-15मध्ये आहोत. म्हणजे एवढ्या 200 कंट्री आपल्या मागं आहेत, या सगळ्यांना हे प्रोडक्ट लागतात आणि हे पण एक्सपोर्ट होतं. हे काय गौरे आहे, म्हणजे आपलं काय म्हणजे शेण सुद्धा एक्सपोर्ट होऊ शकतं. आता आणखी काय संधी पाहिजे तुम्हाला? फक्त याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. रामदेव बाबांनी जे केलं ते, लोक अमेरिकेत ऑनलाईन घेतात आणि घरी जातात. मार्केटिंग केलंय, विकलंय. आपल्याला विकता येत नाही म्हणून आपण फेकून देतो. सिंपल आहे, ठीक आहे. तर अशा अनेक सक्सेस स्टोरी आमच्याकडे आहेत, तुम्ही त्यानंतर पहा. आणि आता तुम्हीच मला उत्तर द्या की तुम्ही निर्यात करू शकता का? धन्यवाद. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला भेटू शकता, आमच्याशी बोलू शकता. आम्ही असं सजेस्ट करतो की 80% बिझनेस आपण भारतात करूया, पण 20% बिझनेस आपण भारताबाहेर करता येईल का याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी काय तुम्हाला मदत लागेल ती आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून देण्यात तयार आहोत. मध्ये आपण म्हटलं की दुबईमध्ये पण आपले काही पार्टनर्स आहेत, अनेक संधी आपल्याकडे आहेत, अनेक प्रोडक्ट त्यांना पाहिजे आहेत. तुमच्याकडे काही जर प्रोडक्ट असतील, तुम्हाला काही करायची इच्छा असेल तर तुम्ही कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आमच्याशी बोला. नक्कीच आपण त्यामध्ये हेल्प करू शकतो. तुम्हा सर्वांचे धन्यवाद.